नमस्कार, तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर 13 ते 18 डिसेंबरमध्ये आपल्याला मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा आहे। 18 डिसेंबर रोजी चंपाषष्ठी आहे। आपण कुलदेवीची सेवा बघा कसं जीव तोडून करत असतो। जसं नवरात्रामध्ये आपण घट बसवत असतो त्याच प्रकारे आपल्याला चंपाषष्ठीमध्ये सुद्धा खंडेराय महाराजाचं घट बसवायचं आहे आणि आपल्याला त्यावेळेस त्यांचं मल्हारी सप्तशतीचा ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे। जसं आपण दुर्गा सप्तशतीचं पारायण करत असतो त्याच प्रकारे आपल्याला मल्हारी सप्तशतीचं पारायण हे करायचं आहे। तर कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडत असते, पण कुलदेवाची सेवा आपल्याकडून घडत नाही। जर तुमच्या घरामध्ये जर पुरुष मंडळी जर रविवारी जर मल्हारी सप्तशतीचा जर ग्रंथ वाचत असेल तर अतिशय उत्तम आहे। जर नसेल वाचत तर कमीत कमी 13 ते 18 डिसेंबरमध्ये आपल्याला वाचायचे आहे। आणि जर तुमचे पुरुष जर वाचणार नसेल तर महिलांनी वाचलं तरी सुद्धा चालतं। तर 13 ते 18 डिसेंबरमध्ये आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचं आहे। जसं दुर्गा सप्तशती हा ग्रंथ कोणीही वाचू शकतं, म्हणजे कुमारिका, विधवा महिला, पुरुष, त्याचबरोबर सुहासिनी महिला। त्याच प्रकारे हा मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ जो आहे तो सुद्धा अगदी कोणीही वाचू शकतं। पुरुष वाचू शकता, कुमारिकाही वाचू शकता, महिलाही वाचू शकता, विधवा महिलांनी वाचलं तरी सुद्धा चालतं, काहीच हरकत नाही। पण शक्यतो हा ग्रंथ पुरुषांनीच वाचावा। जर पुरुषांनी वाचला किंवा कोणीही जरी वाचला तरी कुलदेवाची आपल्यावर सदैव कृपा ही राहत असते, पण शक्यतो पुरुषांनी वाचावं। पण तुमच्या घरामध्ये पुरुष वाचणारे नसतील तर महिलांनी वाचलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही। तर आपल्याला कसं वाचायचं आहे हा ग्रंथ, तर पुरुषांनी वाचला तरी सुद्धा चालतो किंवा ह्या तुम्ही 3-4 दिवसामध्ये वाचा, नाही तर फक्त दर रविवारी वाचला तरी सुद्धा चालतो। त्यानंतर जर तुमच्याकडनं रविवारी शक्य होत नाही तर या 13 ते 18 डिसेंबरमध्ये तर नक्कीच वाचावा। तर रोजचे 1 किंवा 2 अध्याय आपल्याला वाचायचे आहे। त्यानंतर किंवा रोजच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही हे ग्रंथ ॲड करू शकता। जसं आपण दुर्गा सप्तशती काही महिला रोज एक अध्याय वाचत असतात, त्याच प्रकारे तुम्ही ह्याचा सुद्धा रोज एक अध्याय हा वाचू शकता, आपल्या नित्यसेवेमध्ये तुम्ही ॲड करू शकता। जेव्हा तुम्ही हा ग्रंथ वाचायला घ्याल ते पुरुष असो किंवा महिला असो त्यांनी काळे कपडे घालायचे नाही। महिला जर असेल तर त्यांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या, त्यानंतर कपाळी हळद लावायची आणि पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता। जर पुरुष असेल तर त्यांनी ही काळे कपडे घालायचे नाही, त्यानंतर चांबड्याची वस्तू घालायची नाही, बेल्ट लावायचा नाही। त्यानंतर आपल्याला ह्या दिवसामध्ये तुम्ही पारायण करा किंवा नका करू, किंवा तुम्ही घट बसवा किंवा नका बसवू। आमच्या घरी सुद्धा घट बसवत नाही, तर मी सुद्धा कधीही घट बसवलेला नाही आणि अजूनही बसवत नाही। तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते। जर तुमच्या घरी घट बसवत असेल तर तुम्ही बसवू शकता ह्या 6 दिवसामध्ये। जर नसेल बसवत तर तुम्ही पारायण करा। जर पारायणही तुमच्याकडून शक्य होत नसेल तर तुम्ही कमीत कमी अखंड दिवा तरी 13 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत आपल्याला लावायचं आहे। 18 तारखेला चंपाषष्ठी आहे, या दिवशी खंडोबाचा वार असतो, म्हणजे आपल्याला या दिवशी तळी भरायची असते बघा। आणि खानदेशामध्ये या दिवशी आरत्यासुद्धा लावल्या जातात। तर प्रत्येकाची जशी पद्धत असेल त्यानुसार। आणि आमच्याकडे वांगेसुद्धा खात नाही, आषाढी एकादशीपासून ते चंपाषष्ठीपर्यंत वांगे खात नाही। आणि या दिवशी आम्ही बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत ह्याचा नैवेद्य करून तळी भरत असतो आणि हेच या दिवशी आमच्याकडे जेवण असतं। आणि तेव्हापासून म्हणजे चंपाषष्ठीपासून आम्ही परत आषाढी एकादशीपर्यंत वांगे खातो। तर तुमच्याकडे ही पद्धत आहे का, असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। तर नाही शक्य झालं पारायण वगैरे करणं तर किमान अखंड दिवा तरी आपल्याला नक्कीच लावायचा आहे। जसा आपण नवरात्रामध्ये लावतो त्याच प्रकारे ह्या नवरात्रातही आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे। त्यानंतर घटस्थापना नाही केली तरी सुद्धा काहीच हरकत नाही। जर तुम्ही पारायण करणार असाल तर सगळ्यात आधी आपल्याला काय वाचायचं आहे, जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आधी स्वामी स्तवन वाचायचं। जर तुम्ही स्वामी भक्त नसाल किंवा तुमचे कोणी इष्टदेव दुसरे असेल तर त्यांचं आधी तुम्ही इष्टदेवाचं नाव घ्यायचं, त्यानंतर मल्हारी कवच वाचायचं, त्यानंतर मल्हारी हृदय स्तोत्र वाचायचं, नंतर मल्हारी अष्टकम वाचायचं,
मल्हारी मार्तंडाचा जप करायचा, त्यानंतर 1 ते 14 अध्यायाचं वाचन करायचं, त्यानंतर क्षमा प्रार्थना करायची, नंतर आरती करायची. हे जर तुमच्याकडून शक्य होत असेल हा अध्याय पूर्ण एका दिवसात वाचणं तर अतिशय उत्तम. तर तुम्ही रोज एक एक पूर्ण ग्रंथ वाचू शकता. आणि जर शक्य होत नसेल तर 1-2 अध्याय तुम्ही अशा प्रकारे वाचू शकतात. तर ह्या ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे तर भगवान शंकरांनी मार्तंड भगवानाचा रूप घेऊन मली आणि मल्ल या राक्षसांचा वध केला होता. तर ह्याच्यामध्ये त्या ग्रंथामध्ये हे सगळं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी त्या राक्षसाचा वध केलेला आहे. जसं दुर्गा सप्तशतीमध्ये आहे त्याच प्रकारे मली आणि मल्ल या राक्षसाचा वध केला होता मार्तंड भगवानांनी. तर त्याचं पूर्ण वर्णन ह्याच्यामध्ये आहे. तर अतिशय सुंदर आहे हा ग्रंथ वाचायला. त्याच्यामुळं तुम्ही नक्की वाचा आणि पूर्ण मराठीतून आहे, समजेल असं आहे आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर 6 दिवसात तुम्हाला जर 5 पारायण करता आले तर अतिशय उत्तम, तुम्ही ते करू शकतात. तर पारायणाची वेळ काय असावी तर पारायणाची वेळ ही एकच असावी. जर तुम्ही रोज सकाळी वाचत असाल तर सकाळीच वाचा, संध्याकाळी वाचत असाल तर संध्याकाळीच वाचा. शक्यतो 7:30पर्यंतच्या आत वाचण्याचा प्रयत्न करा जर कोणाला काही काम असेल तर. त्यानंतर खंड पडून देऊ नका. जर तुम्हाला पिरियड्स आले तर दुसरं कोणाला तरी वाचायला सांगा. त्यानंतर जर पुरुष आणि महिला दोघंही जर ह्या ग्रंथाचं जर पारायण करत असेल किंवा कोणीही एकही जरी करत असेल तर त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि त्याचनंतर मांसाहारसुद्धा आपल्याला ह्या 5-6 दिवसामध्ये घ्यायचा नाही. चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरायची आहे, म्हणजे 18 डिसेंबरला चंपाषष्ठी आहे. या दिवशी तळी भरायची, 5 मुलांना बोलवायचं आणि तळी भरून ही घ्यायची. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. मी जसं बोलले आमच्याकडे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे बनवत असतं आणि त्याचाच आम्ही नैवेद्य दाखवत असतो. तुमच्याकडे जे काही पद्धत असेल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तळी भरायची, आरती करायची आणि अशा प्रकारे आपल्याला कुलदेवाची सेवा ही करायची आहे. कुलदेवाची सेवा आपल्याकडून शक्यतो होत नाही, त्याच्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत जेजुरी आहे, म्हणजे मार्तंड भगवान आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्यांची सेवा करा. अतिशय सुंदर दिवस आहे. जेवढी शक्य होईल तेवढी या दिवशी सेवा करा. नाही काही झालं तर किमान अखंड दिवा तरी नक्की लावा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.